नमस्कार, आशा मसाले अँड रेसिपीजमध्ये स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे कोल्हापुरी स्पेशल मटण. तर एक कमेंट आली होती, त्या कमेंटसाठी मी आज व्हिडिओ बनवणार आहे. तर या ठिकाणी मी ओलं खोबरं वापरते. प्रत्येक भाजीमध्ये नॉनव्हेजच्या मी ओलं खोबरंच वापरते. या ठिकाणी तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरी चालेल. मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मटण आणि कुकरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे, टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला, हळद, मीठ, तिखट आणि काही गरम मसाले ते सुद्धा टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि काही जण फोडणी टाकतात, तर मला फोडणी टाकलेलं मटण किंवा चिकन आवडत नाही, तर मी डायरेक्ट असं हे सगळं टाकून शिजवून घेते. तर व्हिडिओमध्ये दाखवलेले ते मसाले टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही मोठी वेलची आणि स्टार फूल टाका. त्याच्याने सुद्धा खूप छान फ्लेवर येतो. किंवा तुमच्याकडे शाही गरम मसाला असेल ना, तर शिजवताना सुद्धा त्याच्यामध्ये टाका, खूप छान फ्लेवर येतो. एक अर्धी वाटी पाणी टाकून मी छान 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर बघा, या ठिकाणी मी 1 तासाने कुकर उघडलेला आहे, कारण मी बाहेर गेले होते. तर त्या ताईचे कमेंटसाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर 3 तुकडे मी खोबऱ्याचे घेतलेलं आहे, कोथिंबीर, टोमॅटो, लसूण आणि अद्रक. या ठिकाणी बघू शकता 1.5 चम्मच मी जिरं घेतलेलं आहे, 4 चम्मच तीळ घेतलेला आहे. तर अर्धा के-जी मटणासाठी हे प्रमाण परफेक्ट आहे. तर ह्या प्रमाणामध्ये तुम्ही बघा आणि करा. तर हे सगळं मी मिक्सरला लावून घेणार आहे. टोमॅटोची पेस्ट आपल्याला वेगळी करायची आहे. आणि हे सगळं थोडंच साहित्य असल्यामुळं आपल्याला हे सगळं एकत्र करून बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, मस्त आपलं मटणसुद्धा छान शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे गरम पाणी आणि आपला मसालासुद्धा बारीक छान झालेला आहे. तर आपण कढईमध्ये थोडंसं तेल, 3 पळी तेल टाकून मस्त छोटा दालचिनीचा तुकडा आणि अर्धा आपल्याला तेजपत्ता टाकून कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे. आणि आपण जो मसालासुद्धा केलेला आहे तो सुद्धा भाजायचा आहे. कांदा भाजल्यानंतर आणि आमच्याकडे कोल्हापुरी तिखट मसाला आहे, तर तुम्ही ऑर्डर करा. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप करू शकता. पावसाळ्यात तुम्हाला अवेलेबल आहे आमच्याकडे कोल्हापुरी तिखट मसाला. तर जो मी बारीक केलेला मिक्सरला मसाला होता तो टाकलेला, हळद टाकलेला आहे. तर हा आहे आमचा कोल्हापुरी स्पेशल तिखट. तर घ्या ना कोल्हापुरी तिखट मसाला आणि बघा करून कसं वाटते आपल्याला ही मटण रेसिपी. आणि टेस्टसुद्धा खूप छान आहे आपल्या कोल्हापुरी तिखट मसाल्याची. तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मस्त मसाला शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत. तर टोमॅटोची पेस्ट राहिली होती माझी घालायची, तीसुद्धा मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. तर इकडे मी साईडला तांबडा रस्सासुद्धा कोल्हापुरी स्पेशल बनवणार आहे. आणि याच्यामध्ये मसाला शिजलेला आहे आपला, तर मटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, मस्त मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता तोंडाला पाणी सुटते ना. मग सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आपल्या चॅनलला. आणि या ठिकाणी मी मस्त असं कांदा टाकून मस्त भाजून घेणार आहे. आणि आपल्याकडे कांदा लसूण मसाला आहे, मिरची पावडर आहे, कोल्हापुरी स्पेशल आहे. तर हे सर्व मसाले ऑर्डर करा. मी या ठिकाणी टोमॅटोची पेस्टसुद्धा टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे आणि कोल्हापूरचा आपला स्पेशल तिखट टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त कलर, टेस्टला तो खूप छान मसाला आहे. घेऊन बघा टेस्टसाठी आणि ऑर्डर करा दिलेल्या नंबरवरती. मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. ह्यालासुद्धा आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते. मस्त कोथिंबीर टाकायची आहे आणि आपले कोल्हापुरी तिखट मसाले घेऊन तर बघा मस्त ताट तयार करते मी. या ठिकाणी आपला स्वयंपाक तयार आहे. सुक्कं तांबडा रस्सा, कांदा, मस्त ज्वारीची भाकरी. तोंडाला पाणी सुटले ना, तर करा ना सबस्क्राईब. धन्यवाद.